नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या BEd महाविद्यालयातील BEdच्या सेकंड सेमिस्टरला जो सायन्स टीचिंग मेथड विज्ञान अध्यापन पद्धती नावाचा विषय, त्या विषयाची क्वेश्चन बँक प्रश्नपेढी पाहणार आहोत। मी प्राध्यापक MR जोशी MA मेडसेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया सायन्स टीचिंग मेथड विज्ञान अध्यापन पद्धती सेमिस्टर सेकंडची क्वेश्चन बँक प्रश्नपेढी। सुरुवातीला तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये थोडक्यात टिपा लिहा, राईट शॉर्ट नोट्स ऑन हा 10 मार्काचा क्वेश्चन असतो। त्याच्यामध्ये 5 टिपा असतात, 4 टिपा लिहायच्यात। 2.5 मार्कासाठी तुम्हाला 1.5 पेज प्रत्येकी लिहायची एक टिप। आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टिपा विचारल्या जाऊ शकतात आणि कोणत्या टिपांची आपल्याला तयारी करायची आहे ते पाहूया। आता इथे आपण पाहूया, जसं आता याच्यामध्ये पहा, विज्ञानातील मूल्ये व्हॅल्यूज इन सायन्स। दुसरे आहे पाठ नियोजनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेसन प्लॅन। तिसरी आहे घटक नियोजनाचे फायदे, मेरिट्स ऑफ युनिट प्लॅनिंग। चौथी टिप आहे नियोजनाचा अर्थ, मिनिंग ऑफ प्लॅनिंग। त्याच्यानंतर पुन्हा काही टिपा पहा। पहिली टिप आहे सहकाऱ्यांमार्फत शिक्षकाचे मूल्यमापन। 5वी टिप सहकाऱ्यांमार्फत शिक्षकाचे मूल्यमापन, टीचर इव्हॅल्युएशन बाय पियर्स। 6वी टिप आहे विद्यार्थ्यांमार्फत शिक्षकाचे मूल्यमापन, टीचर इव्हॅल्युएशन बाय स्टुडंट। 7वी टिप आहे शास्त्र शिक्षकाच्या कामगिरीची क्षेत्रे, परफॉर्मन्स एरियाज ऑफ अ सायन्स टीचर। ही 7वी टिप, शास्त्र शिक्षकाच्या कामगिरीची क्षेत्रे, परफॉर्मन्स एरियाज ऑफ अ सायन्स टीचर। त्याच्यानंतर पुन्हा 8वी टिप जी आहे बघा, आता ह्या टिपा 8वी टीप आहे 10 गाभा घटक, 10 कोर एलिमेंट्स। त्याच्यानंतर 9वी टीप आहे शास्त्र शिक्षकाचा व्यावसायिक विकास, प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ सायन्स टीचर। 10वी स्पष्टीकरण तंत्र, एक्सप्लेनेशन टेक्निक। 11वी शिक्षकांच्या अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन, इव्हॅल्युएशन ऑफ टीचर्स बाय ऑथॉरिटी। 12वी टीप आहे वार्षिक नियोजनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग। त्याच्यानंतर 13वी टीप आहे वार्षिक नियोजनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग। 14वी आहे घटक नियोजनाचे पैलू, ॲस्पेक्ट्स ऑफ युनिट प्लॅनिंग। आणि 15वी टीप आहे ह्युरिस्टिक मेथड, स्वयंशोधन पद्धती, ह्युरिस्टिक मेथड। त्याच्यानंतर 16वी टीप आहे उदाहरणे व दाखल्यांचा वापर तंत्र, इलस्ट्रेशन टेक्निक, पाठ नियोजनाच्या पायऱ्या। 17वी टीप स्टेप्स इन लेसन प्लॅनिंग। 18वी टीप विज्ञान शिक्षकाच्या क्षमता, कॉम्पिटन्सीज ऑफ सायन्स टीचर। 19वी टीप अवगामी पद्धती, डिडक्टिव्ह मेथड। 20वी टीप प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड। त्याच्यानंतर 21वी जी टीप आहे ती आहे शास्त्र व गणित विषयांमधील समवाय, कोरिलेशन बिटवीन सायन्स अँड मॅथमॅटिक्स। 22वी टीप आहे विज्ञानाच्या विविध शाखा, व्हेरियस ब्रांचेस ऑफ सायन्स। 23वी टीप आहे नियोजनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग। 24वी टीप आहे शास्त्र शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सायन्स टीचर। शास्त्र शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सायन्स टीचर। त्याच्यानंतर 25वी टीप आहे शास्त्रातील आधुनिक संकल्पना, मॉडर्न कन्सेप्ट्स इन सायन्स। 26वी टीप आहे विज्ञानाचा अर्थ, मिनिंग ऑफ अ सायन्स। त्याच्यानंतर 27वी टीप आहे विज्ञान अध्यापनाची साधने, टूल्स ऑफ सायन्स टीचिंग। 28वी टीप आहे विज्ञान शिक्षक संघटना, असोसिएशन ऑफ सायन्स टीचर्स। 29वी टीप आहे विज्ञान शिक्षकासाठीची पात्रता, क्वालिफिकेशन्स फॉर अ सायन्स टीचर। त्याच्यानंतर 30वी जी टीप आहे ती आहे शास्त्र शिक्षकाची बांधिलकी, कमिटमेंट ऑफ अ सायन्स टीचर। 31वी टीप आहे दिग्दर्शन पद्धती, डेमॉन्स्ट्रेशन मेथड। 32वी टीप आहे प्रश्नोत्तर तंत्र, क्वेश्चनिंग टेक्निक। 33वी टीप आहे व्याख्यान पद्धतीचे गुण व दोष, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ लेक्चर मेथड। 34वी प्रायोगिक पद्धती, एक्सपेरिमेंटल मेथड। 35वी टीप आहे वर्णन तंत्र, डिस्क्रिप्शन टेक्निक। त्याच्यानंतर 10 मार्काचे लॉंग क्वेश्चन्स कोणते कोणते असतील बघा। पहिला प्रश्न आहे विज्ञान अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टे स्पष्ट करा, एक्सप्लेन द जनरल ऑब्जेक्टिव्ज ऑफ सायन्स टीचिंग। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। दुसरा आहे विज्ञानाच्या विविध शाखा कोणत्या, सविस्तर स्पष्ट करा, व्हॉट आर द व्हेरियस ब्रांचेस ऑफ सायन्स, एक्सप्लेन इन डिटेल।
तिसरा प्रश्न शालेय अभ्यासक्रमातील शास्त्र विषयाचे स्थान स्पष्ट करा. एक्सप्लेन द प्लेस ऑफ सायन्स इन स्कूल करिक्युलम. त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, इतर शालेय विषयांशी शास्त्राच्या सहसंबंधाची चर्चा करा. डिस्कस द कोरिलेशन ऑफ सायन्स विथ अदर स्कूल सब्जेक्ट्स. पाचवा प्रश्न आहे, शास्त्र विषयातील व्याख्यान पद्धतीचे महत्त्व तिच्या गुणदोषांसहित स्पष्ट करा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लेक्चर मेथड इन सायन्स विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. सहावा प्रश्न आहे, विज्ञान वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांची सुधारण चर्चा करा. डिस्कस विथ एक्झाम्पल्स द क्लासरूम टीचिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ सायन्स. सातवा प्रश्न आहे, वार्षिक नियोजनाचे महत्त्व आणि आराखड्याची चर्चा करा. डिस्कस द इम्पॉर्टन्स अँड फ्रेमवर्क ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग. त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे, घटक नियोजनाचे फायदे व तोटे स्पष्ट करा. एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ युनिट प्लॅनिंग. नववा प्रश्न आहे, वर्गाध्यापनाची उद्दिष्टे कोणती. ध्वनी ह्या घटकाच्या वर्गाध्यापनाची उद्दिष्टे लिहा. व्हॉट आर द क्लासरूम टीचिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ सायन्स. राईट डाऊन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द युनिट साऊंड. दहावा प्रश्न आहे, शास्त्र शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाचे विविध मार्ग स्पष्ट करा. एक्सप्लेन व्हेरियस वेज ऑफ प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ सायन्स टीचर. अकरावा प्रश्न आहे, शिक्षक संघटनेची विज्ञान शिक्षकाच्या व्यावसायिक विकासातील भूमिका कोणती स्पष्ट करा. व्हॉट इज द रोल ऑफ टीचर असोसिएशन इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ सायन्स टीचर. एक्सप्लेन. बारावा प्रश्न आहे, प्रकाश हा घटक शिकविताना तुम्ही प्रायोगिक पद्धतीचा वापर कसा कराल चर्चा करा. हाऊ विल यू यूज अन एक्सपेरिमेंटल मेथड फॉर टीचिंग द युनिट लाईट. तेरावा प्रश्न आहे, शास्त्र अध्यापनासाठी वापरली जाणारी उद्गामी व अवगामी पद्धती योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल द इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह मेथड्स यूज्ड इन टीचिंग सायन्स. चौदावा प्रश्न आहे, शास्त्र शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्यांची सविस्तर चर्चा करा. एक्सप्लेन इन डिटेल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सायन्स टीचर. 15वा प्रश्न, वनस्पती पेशी व प्राणीपेशी हा पाठ्यघटक शिकविण्यासाठी तुम्ही स्पष्टीकरण तंत्र कसे वापराल ते स्पष्ट करा. एक्सप्लेन हाऊ यू वूड यूज द एक्सप्लेनेशन टेक्निक टू टीच द युनिट प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. 16वा प्रश्न, घटक नियोजनाचा आराखडा योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. एक्सप्लेन द फ्रेमवर्क ऑफ युनिट प्लॅनिंग विथ प्रॉपर एक्झाम्पल. 17वा प्रश्न, विज्ञान विषयातील 10 गाभाभूत घटक कोणते. विज्ञानाचे अध्यापन करताना या 10 गाभाभूत घटकांचे अध्यापन कसे कराल चर्चा करा. व्हॉट आर द 10 कोर एलिमेंट्स ऑफ द सायन्स करिक्युलम. हाऊ टू यूज दोज एलिमेंट्स इन द टीचिंग ऑफ सायन्स. डिस्कस. 18वा प्रश्न, विज्ञान अध्यापनाची विविध साधने कोणती चर्चा करा. व्हॉट आर द व्हेरियस टीचिंग टूल्स ऑफ सायन्स. डिस्कस. 19वा प्रश्न, शास्त्र शिक्षकाच्या बांधिलकीचे क्षेत्रे स्पष्ट करा. एक्सप्लेन द कमिटमेंट एरियाज ऑफ अ मॅथमॅटिक्स टीचर. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे, शास्त्र अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीतील पायऱ्या सुधारणा स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ लेक्चर मेथड ऑफ सायन्स टीचिंग. 21वा प्रश्न, विज्ञानाच्या विविध शाखा कोणत्या. विज्ञानाचा शाखांतर्गत संवाद स्पष्ट करा. विच आर द ब्रांचेस ऑफ सायन्स. एक्सप्लेन द कोरिलेशन अमॉंग व्हेरियस ब्रांचेस ऑफ द सायन्स. 22वा प्रश्न, प्रदूषण हा घटक शिकविताना प्रश्नोत्तर तंत्राचा उपयोग कसा कराल थोडक्यात स्पष्ट करा. एक्सप्लेन ब्रीफली हाऊ क्वेश्चनिंग टेक्निक वूड टू बी यूज टू टीच युनिट पोल्युशन. 23वा प्रश्न, विज्ञान शिक्षकाच्या विविध क्षमता स्पष्ट करा. एक्सप्लेन द व्हेरियस कॉम्पिटन्सीज ऑफ द सायन्स टीचर. 24वा प्रश्न, विज्ञान अध्यापन पद्धतीमध्ये नियोजनाची गरज आणि महत्त्व सांगा. स्टेट द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग इन सायन्स मेथडॉलॉजी. 25वा प्रश्न, शास्त्र अध्यापनाची स्वयंशोधन पद्धती तिच्या गुणदोषांसह स्पष्ट करा. एक्सप्लेन द ह्युरिस्टिक मेथड ऑफ टीचिंग सायन्स विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. 27वा प्रश्न, प्रकल्पांचे प्रकार व प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या स्पष्ट करा. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स अँड स्टेप्स इन प्रोजेक्ट मेथड. आणि 28वा प्रश्न, विज्ञान अध्यापनातील पाठ नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लेसन प्लॅनिंग इन सायन्स टीचिंग. अशा प्रकारे एकूण 28 मोठे प्रश्न दिलेले आहेत, टिपा दिलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करा, त्या लिहून तुमच्या प्राध्यापकांना टीचरला दाखवा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.